नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे आपला जयपूरमधला दुसरा दिवस आणि आपण निघालेलो आहोत। सकाळीचे वाजलेले आहेत 8 आणि आपण फिरण्यासाठी निघालेलो आहोत। मेहरणगड किल्ला असे भरपूर आहेत। तर ही आहे ब्ल्यू सिटी। मी थोडक्यात तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवण्याचा प्रयत्न करतो। इथे सगळ्या इमारतींचा कलर ब्ल्यू आहे, म्हणून ह्याला ब्ल्यू सिटी म्हणतात। चित्रांचं रेखीव कोरीव काम केलेलं आहे। हे आहे ब्ल्यू सिटी। जैन संस्कृती रक्षा संघ। आता आपण आलेलो आहोत इथे जोधपूर तुर्जी का झालरा। अधिक जानकारी निर्माण वर्ष 1740 तुम्ही बघू शकता। पुरातन काळापासून आहे। जो मेहरणगड किल्ला आहे वरती, तेथील राणीवसा इथे आंघोळीसाठी येत असे त्या काळात। अतिशय सुंदर अशी कलाकृती आणि स्थापत्यकलेचा अतिशय उत्कृष्ट असा नमुना। खूप असं सुंदर बांधकाम केलेलं आहे। कितीतरी वर्षांचा इतिहास तुम्ही बघू शकता। सुंदर असा तलाव, पाणी पण भरपूर आहे। इथे आलेलो आहे आपण घंटाघर मध्ये। बहुत पुराना आहे। क्लॉक टावर बोलते हैं इसे। घंटाघर मध्ये प्रवेश करत आहेत आपले मित्र। टावर वरती उभे आहोत। तिथून तुम्ही बघू शकता मेहरणगड किल्ला समोर दिसतोय आणि संपूर्ण सिटी। मेहरणगड किल्ल्यावरून आपल्याला संपूर्ण सिटी पाहायला मिळेल। आणि हा एक क्लॉक टावर 1910 मध्ये बांधण्यात आलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता मेहरणगड किल्ला। आपण आतमध्ये जाऊन तो दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत। आलेलो आहोत नेक्स्ट पॉइंट बघण्यासाठी जोधपूरमधील उमेद भवन पॅलेस। आणि आपण गाईड घेतलेले आहेत आणि आपल्याला गाईड थोडक्यात माहिती देतील, त्याविषयी काय माहिती सांगतील। सबसे पहले तो स्वागत है आप सबका हमारे शहर जोधपुर में। सर आप फोटो ले सकते हैं, वीडियो अलाउ नहीं है। नाही क्या? ठीक आहे ठीक आहे। आणि हा भारतातील सगळ्यात यंग उमेद भवन पॅलेस। याचं बांधकाम 1929ला चालू केलेलं आणि 1943 पर्यंत याचं बांधकाम झालेलं आहे। आणि आज सुद्धा राजघराण्यातील वंशज ह्या उमेद भवन पॅलेसमध्ये राहतात। उमेद भवन पॅलेसच्या या भागामध्ये राजघराण्यातील परिवार राहतो।
थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो. पता रहेगा अभी आप कहाँ पे खड़े हो, नहीं तो आपको पता नहीं चलेगा। आईडी आपने इसलिए लिया ताकि आपको जानकारी मिले। अभी आप इस ब्यूटीफुल पूरी बिल्डिंग में यहाँ पे खड़े हैं। अपन यहाँ से एंट्री की है, इसी पोर्शन में अपन हा आहे उमेद भवन पॅलेस आणि भारतातील सगळ्यात यंग पॅलेस म्हणून समजला जातो. त्या काळात 80 वर्षापूर्वी हा पॅलेस बांधण्यासाठी 95 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. आणि हे जे तुम्ही बांधकाम दिसत आहे ह्याला एकदा बांधल्यानंतर कलर करायची काहीही आवश्यकता नाही. आणि इतका मजबूत असा हा पॅलेस आहे की येथे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारसुद्धा येतात लग्न समारंभ करण्यासाठी. इसमें आपको यहाँ पे उनका जो सिंबल देखने को मिलेगा वो होता है ईगल, जो आपके सामने है, जोधपुर स्टेट मारवाड़. वैसे आप अगर उदयपुर की तरफ जाओगे तो वहाँ पे डिफरेंट डायनेस्टी है, वो है मेवाड़. आप जयपुर की तरफ जाओगे तो वो है शेखावटी. ऐसे जोधपुर को मारवाड़ के नाम से जाना जाता है. तो आपको दिखाते हैं हमारे आहेत त्या काळातले जे राजे महाराजे आहेत त्यांनी केलेले शिकारी. आणि ह्याचं जे कातड आहे ते ओरिजिनल आहे, तुम्ही बघू शकता. रखा है एक प्राइवेट प्रॉपर्टी है तो आपको सारी चीज़ें वेल मेंटेन कंडीशन में देखने को मिलेगी. ये नॉर्मल फर्नीचर, आगे मैं आपको कुछ ड्रेसिंग रूम का भी फर्नीचर दिखाऊंगा. महारानी का मेकअप रूम. महाराणीचं मेकअप रूम. ये नहीं, ये ब्रांड ब्लॉक यहाँ पे ना आपको तीनों तरफ राजे महाराजांच्या काळातील तलवारी. हे त्या काळातील राजे महाराजांचे जे शौक असतात ते उमेद भवन पॅलेसमध्ये जे राजे महाराजे आहेत त्यांना त्यावेळेस घड्याळांचा शौक होता. आणि भारतातले असे 50 प्रकारचे अतिशय महागडे घड्याळ ज्या काळात टेम्परेचरसुद्धा दाखवत होते असे घड्याळ इथे बघायला आपल्याला मिळतील. तुम्ही बघू शकता असे वेगवेगळ्या प्रकारचे घड्याळ आहेत. राजस्थान के राजा महाराजा जे त्या काळात राजे महाराजांचे घड्याळे वापरायचे ते घड्याळ आहेत. इलेक्ट्रॉनिक जमाना है, लेकिन पुराने जमाने की घड़ी आज भी चाबी पे. ये देखिए पुराने जमाने की घड़ियों की चाबी. खरंच खूप सुंदर अद्भुत अद्भुत असा नजारा आहे. आहे पॅलेसचा समोरचाच भाग आहे. नाइनटीन 1927 की फैंटम 1 है, जो उस टाइम की 60 हॉर्स पावर और 6 सिलेंडर की कार है. चलती है ना ये अभी. ऑल आर द वर्किंग कंडीशन. मैंने बोला ना हर साल विंटेज हर 10-15 दिनों से इनको ऑन करके भी रखा जाता है ना, मेंटेन करने के लिए. तो ये तो कवर है, आप ओपन देखोगे रोल्स रॉयस, ये देखिए आप कितने सुंदर. व्हिडिओ काढतो. ये दोनों रोल्स रॉयस काय नाव आहे तिचं माहिती आहे का? ओल्ड इज ऑलवेज फैंटम 1, फैंटम 2. और ये सारी चीजें उस टाइम आपको तो ऑर्डर पे ही बनती थी. तो बहुत ही खूबसूरत कलर, ऑल आर द वेल मेंटेन. मेड बाय त्या काळातल्या राजा महाराजांच्या जुन्या काळातील गाड्या तुम्ही बघू शकता. लेफ्ट एंड राइट.
अब आपको दिखा दे उस टाइम की सबसे लेजेंड कार कैडिलैक का सुना होगा आपने। लांब लांब गाडी आहेत. ही बघा कशी गाडी आहे, Yes. अतिशय लांब आहे. क्लासिक म्हणजे ह्या कंपनीची कार गाडी बघा कशी हे बुलेट प्रूफ आहे. अरे यांच्यावर बोली लागली तर अनलिमिटेड पैसे. हो ये भी कैडिलैक का एक छोटा सा मॉडल है, दोनों कैडिलैक बुलेट प्रूफ गाड्या असते. आता गाड्या राजा फिरवतात का ही गाडी? हो, रॅली निघतात. तुम्ही बघू शकता कार कलेक्शन आणि ह्या कारची आहे माहिती दिलेली आहे. 46 मध्ये ही कार आहे, सगळ्यात जुनी पहिली कार. ही कार बघू शकता, प्रत्येक कार अशी वेगवेगळी आहे आणि सध्या चालू कंडिशन मध्ये आहे. ही एक कार आहे. आपल्या राजा महाराजांच्या गाड्या. बघू शकता तुम्ही कार कलेक्शन. परदेसी तेरे मेरे एक दिन में. आहोत नेक्स्ट पॉइंट बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी काय आहे ते दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करणार आहे. हा सुद्धा एक पॅलेसच आहे, सुंदर असा एक पॅलेस आहे. स्थापत्यकलेचा उत्तम नमुना, सुंदर असं बांधकाम नक्षीकाम. इकडे सगळ्या राणी मध्ये तुम्हाला दाखवतो. जिथे खुली होती सुंदर असं मंदिर आहे. हा नाही, वरती कडच दिसतो ना. सुंदर असा पॅलेस.
तुम्ही बघू शकता पूर्ण जोधपूर सिटी बघायला मिळेल. हा, ओके ओके. आता आपण आलेलो आहोत नेक्स्ट पॉइंट बघण्यासाठी मेहरणगड किल्ला. हा आहे बाहेरून आपण फोटो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. काय रे? आता इथून एंट्री आहे, तिकीट काढायचं आहे आणि मग आतमध्ये तुम्हाला मी किल्ला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करीन. बघू शकता खालून किल्ला किती अभेद्य आणि उंच आहे. सुंदर असं बांधकाम आणि शत्रूला सहजासहजी जिंकता नाही येणारा मेहरणगड किल्ला. मेहरणगड किल्ला तुम्ही बघू शकता, खालून नजर जाणार नाही इतका उंच हाईट आहे किल्ल्याची. आता आम्ही पर पर्सन 200 रुपये तिकीट आहे. पर पर्सन 200 रुपये तिकीट आहे. आता किल्ला बघण्यासाठी आज जाणार आहे. प्रवेश करत आहोत मेहरणगड किल्ल्यामध्ये. खूप असा उंच अभेद्य किल्ला आहे. लेडीज कोई नहीं है. छोटा बच्चा. तुम्ही बघू शकता किती हाईट आहे उंच अशी किल्ल्याची. सुंदर असं दगडी काम पण आहे. खूप असं सुंदर दगडी काम केलेलं आहे. मित्र रुपेश वानखेडे आता तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतील. आज आपण या मेहरणगड किल्ल्यावरती आलो आहोत. थोड्याच वेळात किल्ला पाहिल्यानंतर पुढची सर्व माहिती तुम्हाला आमच्या बाळू कळंबे यूट्यूब चॅनलला देण्यात मिळेल. येईल. त्यामुळे धन्यवाद. तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर धन्यवाद. पण करा. धन्यवाद. श्री गणेशांची मूर्ती आहे. त्या काळातील भक्कम असा दरवाजा बघा. अभेद्य असे दरवाजे, प्रवेशद्वार. हिंदू धर्म स्थापत्य कला, हिंदू धर्म रक्षणासाठी बांधलेले किल्ले आणि सुंदर अशी अभेद्य रचना की मान दुखून येईल, डोक्यावरची टोपी पडून जाईल इतका असा उंच असा अभेद्य किल्ला आहे. पुढे दोन आहेत त्या पोत्यांच्या शेजारी. हा हा. किल्ल्याच्या आतून सिंहासन, पालखी, हत्तीवरच्या पालख्या, तिकडे पण हत्तीच्या पालखी. पालखी खाना. किल्ला बघेल इतकं कमीच आहे. महाराणा अजित सिंह 1707 1724. माता भवानी सदैव महाराजा चौडी. सिंहांकी साथी. दुधारी तलवार. काय उत्कर्ष देखील काय घालू. तलवार आहे. चालणार.
आतून असा सुंदर असा नजारा आहे. इथे माहिती दिलेली आहे थोडक्यात काय आहे म्हणजे कशा संदर्भात. ते वरती बघू शकता सुंदर असं नक्षीकाम डिझाईन काम केलेलं आहे. एक तख्त विलास असा एक महल आहे. चौसत का खेल खेला जाता था इधर.